किल्ले फिरताना छत्रपती शिवाजी महाराजांचं अशी कुठली गोष्ट तुम्हाला आवडली की तुम्हाला लोकांना सांगितली? आता शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप काही आहे. तुम्ही ज्या अँगलनी घ्याल तो अँगल तुम्हाला त्या महाराजांच्या रूपात दिसतो. तर ती अकॅडमी काय आहे की आमचं एकच टार्गेट होतं की फक्त मुलांना आवड निर्माण करायची आणि बेसिक शिक्षण द्यायचं. लक्ष्मणभाऊ कलाक्रीडा अकॅडमी जी आहे त्याच्या माध्यमातून काय विजन आहे? ह्या जेवढ्या पण आपल्याला उच्चस्तरीय स्पर्धा घेता येते त्या आपण इथं घेतलेल्या आहेत आणि त्या घेऊन आपल्याला खेळाडू घडवायचं एवढंच एक उद्दिष्ट त्याच्या मागे ठेवलेलं आहे. तुम्ही जो सायकलिंग करता त्यातून तुम्ही एक संदेश काहीतरी पूर्वी पाठीमागे दिला होता. शेवटी आम्ही ना एका डस्टबिन पाशी जाऊन डबा खाल्ला. त्या डस्टबिन पाशी कुठला वास नव्हता, घाण नव्हती, काही नव्हतं. आणि ते डबा खाल्ला तिथल्या रॅपच्या डस्टबिन मध्ये टाकल्या. त्या लोकांनी पण आम्हाला डबा खाल्लेला पाहिल्यानंतर मी परत तिथली स्वच्छता केली. त्याच्यात कळलं की स्वच्छतेमुळं तुमचे किती आजार होतात, तुमच्या शरीरावर किती परिणाम होता हे महत्व कळलेलं होतं. ड्रेनेज, लाईफ, वॉटर ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करूनच तुम्ही सिमेंट रोड करा. आणि सिमेंट रोडला लाईफ जास्त आहे, त्यामुळे खड्डे कमी पडतात आणि मेंटेनन्स पण करणं त्याचं सोपं आहे. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत करतो. महापालिकेची निवडणुकीची अंतिम म्हणजे येणाऱ्या काळात 2-4 दिवसातच महापालिका होणार आहे आणि आत्ता त्या पार्श्वभूमीवरच आज आपण चिंचवड मतदारसंघातल्या अतिशय महत्त्वाच्या अशा एका प्रभागामधल्या व्यक्तीला भेटायला आलो आहे. मी मुद्दामहून एका अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीला बोलतो आहे. त्याचं कारण असं आहे, ज्यांच्याशी आपण आता गप्पा मारणार आहे ते कायम राजकारणातलं लोकांना दिसणारे चेहरे वेगळे असतात, पण काही पाठीमागं बसून नियोजन करून संपूर्ण यंत्रणा चालवणारे एक व्यक्ती असते आणि अशाच व्यक्तीबरोबर आपण आज गप्पा मारणार आहे. आणि ती व्यक्ती आहे माऊली जगताप, माऊली उर्फ ज्ञानेश्वर जगताप. आणि माऊली जगताप ह्या व्यक्तीबद्दल बोलायचं म्हटलं तर कायम आदरणीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पाठीमागं जे कार्यकर्त्यांची भक्कम फळी होती, म्हणजे शंकर भाऊ जगताप असतील आणि त्यांच्यानंतर ही जी काही फळी होती शंकर भाऊ असतील, माऊली भाऊ, तर हे सगळे पाठीमागे नियोजन करणारे कार्यकर्ते होते की जे मी सुद्धा गेल्या 20 वर्षात पाहतोय. तर त्याच व्यक्तीची चर्चा करतोय. तर नक्की माऊली जगताप आत्तापर्यंत पाठीमागं होते आणि ते आता पुढे आलेत. तर हा त्यांचा प्रवास कसा होता आणि त्यांच्या आयुष्यात आलेले टप्पे काय होते आणि त्यांना राजकारणात काय यावंसं वाटलं, त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आहेत. ते एक उत्कृष्ट ट्रेकर आहेत. आत्ताच पाठीमागं त्यांनी ह्या एव्हरेस्ट बेस कॅम्प करून आलेले आहेत. आणि खूप गोष्टी आहेत, हे सगळ्या गप्पा मारणार आहेत. तर ह्या गप्पा मारताना मी सुरुवातीला माऊली जगतापांचं स्वागत करतो बोलबिंदाच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. तुमच्याशी गप्पा मारायच्या खूप दिवस झाले होत्या. त्याचं कारण असं होतं की तुमचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आम्ही पाहत आलोय आतापर्यंत. तर ते व्यक्तिमत्व काय होतं की तुमच्यातलं आम्हालाही काही भावलेलं आहे. तर तुम्ही कायम एक ट्रेकर म्हणून कुठल्या तरी गडकिल्ल्यावर अनेक वेळा कॉल केला, बोललो तर तुम्ही गडकिल्ल्यावर असता किंवा असं असतं, पण त्याच्यावर राजकीय दृष्ट्या सुद्धा तुमची एक वेगळी फ्रेम आहे आणि ती काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमचं आयुष्य, तुमच्याबद्दल थोडक्यात थोडं सांगाल का, स्वतःबद्दल थोडं अगोदर? मी BCom झालेलं आहे. शालेय शिक्षण माझं स्वामी विवेकानंद आणि सिकेला झालं दापोलीमध्ये. आणि 2002 ला माझे वडील एक्सपायर झाले आणि लहानपणापासून ते पण राजकारणात होते आणि त्यांच्याबरोबर मला पण ती आवड लागली आणि आम्हाला सहवास लागला तो लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचा. तर ते व्यक्तिमत्व असं होतं की लहान मुलं असेल, वयस्कर असेल, सगळ्यांना घेऊन जाणारं व्यक्तिमत्व होतं. तर त्यांच्याबरोबर राहता त्यांनी ते असे चुनून बघायचे लोकांमधले की तुम्हाला काय आवड आहे, कोणाला काय आवड आहे, ओके. असं करून ते आम्हाला त्यांनी हेरलं. मग त्यात आमच्याबरोबर शंकर भाऊ होते, नवनाथ जगताप होते, मी होतो. अशी एक आमची बरीच मोठी फळी होती आणि ते बघताना असं बघत होते की हा मुलगा राजकारणात जाईल का, हा मुलगा खेळाडू होईल का, हा मुलगा IPS होईल का, शिक्षणात पुढे जाईल का, असे ती मुलं हेरून ते आम्हाला घेऊन पुढे जात होते. तर त्याच्याबरोबर ते जसं नगरसेवकांपासून त्यांनी सुरुवात केली
आणि ते आमदारकीपर्यंत पोहोचले. मग तसे हळूहळू जबाबदाऱ्या सगळ्यांच्या वाढायला लागल्या. जबाबदाऱ्या वाढल्यामुळं मग त्यांनी काहींना राजकारणात नेलं, काहींना बॅक ऑफिसला ठेवलं आणि काहींना शिक्षणासाठी पुढं पाठवलं. तुम्ही तुमच्याबद्दल सांगितलं की एक भाऊंचा म्हणजे लोकनेते लक्षण भाऊंचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर आहे, किंवा एकूणच अनेक वेळा मी तुमच्याशी बोलतानाही जाणवतो की ते कायम तुमच्या आदरस्थानी आहेत आणि त्याच्याच प्रेरणेने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तुम्ही इथं वाढला पण वाटचाल झाली. पण हे सगळं एका बाजूला तुम्ही आता हे सांगितलं की तुम्ही बॅक ऑफिस त्यामुळे संभवत होता वगैरे. पण माझा मुद्दा दुसरा, माझा प्रश्न असा आहे की मी तुम्हाला एक ट्रेकर्स म्हणून पाहतो आणि तुमचा एक वेगळा आदर्श आहे की तुम्ही गड किल्ले हे तुमचा विषय आहे. तर हे नेमकं कसं काय जमलं आणि कधीपासून सुरुवात झाली, आवड कशी काय? मला इतिहासाची खूप चांगली माहिती घेण्याची आवड होती. तर त्यावेळेस वाचन थोडं कमी व्हायला लागलं, कारण की भाऊंनी काही आर्थिक परिस्थिती पण सगळ्यांची सुधारायचं ह्या हिशोबाने सगळ्यांना मार्गदर्शन करायचे. त्यामुळे आम्हाला बिझनेसमध्ये टाकलं. जे नोकरी करत होते त्यांना पण समजून सांगायचे नोकरीमध्ये काय, बिझनेसमध्ये काय. मग शक्यतो बऱ्याच जणांनी नोकरी सोडून बिझनेसमध्ये गेले आणि ते करता करता वाचन थोडं कमी व्हायला लागलं. मग वाचन कमी काय व्हायला लागलं, तर त्यावेळेस आपले युट्यूब वगैरे सुरू झालं. नेट आलं होतं. इंटरनेट आल्यामुळं सोयीस्कर झालं. मग आम्ही झोपताना, मला इतिहासाची आवड असल्यामुळे मी इतिहासातल्या गोष्टी ऐकायचो. शिवाजी महाराजांचं मी पूर्ण चारित्र ऐकलं होतं. तर त्यातनं मला एक गोडी निर्माण झाली. तर मग मी उलट वाचत गेलो. म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदर शहाजी महाराज काय, शहाजी महाराजांच्या अगोदर म्हणजे मोगल कसे आले, मोगलांच्या अगोदर काय. मग असं करत करत मी चंगेज खान पर्यंतचे पूर्ण पाठीमागे हो. मग त्याच्यातनं मला मग ते गड किल्ले, त्यांची रचना, तिथल्या परिसराचं वास्तू, ज्या अजून सुद्धा आपल्यावर टिकून आहे. म्हणजे आपण मग ते पाहण्याची आवड मला जास्त निर्माण झाली. मग त्याच्यातनं फिरणं वाढलं. मग ट्रेकिंग चालू झालं. मग ट्रेकिंग चालू झाल्यानंतर मी सायकलिंग कडे पण काही दिवस वळलो. तर सायकलिंग सुद्धा आपल्याला असंच एक बळ देतं की तुम्हाला आज 30 किलोमीटर 40 किलोमीटर तुम्ही सहज मारता. पण त्याचं सातत्य जर तुम्ही ठेवलं आणि तुम्हाला जर रोजच्या जीवनातनं काहीतरी वेगळं पाहिजेत असेल, तर तुम्ही सायकलवर बसून जर 150 ते 200 किलोमीटर रोज मारू शकला, तुम्ही जो ट्रेस आहे तुमचा जीवनातला ताण तुम्हाला ताण कमी दूर होतो. करून आणि नवीन एनर्जी जर घ्यायची असेल आणि तुमचं मन तुम्हाला स्थिर करायचं असेल, तर सायकलिंग एक चांगला उपाय आहे. की जिथं तुम्ही सायकलिंगवर बसले, तुम्हाला थोडासा जरी घरचा विचार आला, तुमच्या बिझनेसचा विचार आला, तुमचं थोडंसं जरी मन विचलित झालं, तर तुमचं टार्गेट पूर्ण होत नाही, टास्क पूर्ण होत नाही. आणि मला भाऊंनी आणि शंकर भाऊंनी कायम एक असंच उद्दिष्ट दिलं की जे काम हातात घेईल ते तडीच नेणं. त्यामुळं मग मी सायकलिंग करताना मला ते जाणवलं आणि मग मी सायकलिंगच्या पण ह्याच्याकडे वळालो. किंवा ट्रेकिंगच्या बद्दल बोलला. आणि गड किल्ल्यांचं तुम्ही म्हणता, गड किल्ल्यांवरती गेल्यानंतर तिथला ऑक्सिजन, तिथली शुद्ध हवा, तुमचे शरीर किती साथ देतं आणि तिथं मिळणारी नवीन ऊर्जा, ही सर्वात आम्हाला एनर्जिक असते. तुम्ही आता तुम्हाला यातून मिळालं, आत्ताच्या पिढीला, तरुणांना तुम्ही यातनं काय संदेश द्याल गड किल्ल्यातून? तरुणांना आता मी एवढंच सांगू शकतो की तुम्ही जे जीवन जगताय त्या जीवनामध्ये तुमच्या शरीराकडे कुठल्याच पद्धतीने तुम्ही लक्ष देत नाही. आणि जर तुम्हाला आपले आई, आजोबा, वडील जर आठवत असेल, तर त्यांचा एक दरारा होता. त्यांच्या आवाजात एक रुबाब होता. तो कशामुळे होता? ते जे शेतात कष्ट करायचे किंवा रोज जीवनात जे कामं करायची, त्याच्यातनं तो व्यायाम होत होता त्यांच्याकडे. आत्ताची पिढी सगळी मोबाईल, टीव्ही, इंटरनेट ह्याच्यातच चाललेली आहे. त्यामुळं अजून त्यांना कल्पना नाहीये की आपलं वय 40 झालं, 50 झालं की आपल्याला कुठले आजार ग्रासले जातील, आपण कुठल्या परिस्थितीत त्याच्यातनं बाहेर निघू. तुम्ही आत्ता पण बघा, जे वयस्कर लोक आहेत त्यांची एक बॉडी लँग्वेज वेगळी असते, त्यांचा एक आवाज वेगळा असतो, त्यांचे काम करण्याची पद्धत वेगळी असते. तर हे जर तुम्हाला ते अनुभवायचं असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी करणंच भाग आहे. त्यासाठी तुम्ही ट्रेकिंग किंवा व्यायाम करायला पाहिजे रेग्युलर. किंवा गडकिल्ले फिरताना छत्रपती शिवाजी महाराजांचं अशी कुठली गोष्ट तुम्हाला आवडली की तुम्हाला लोकांना सांगा?
आता शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप काही आहे. तुम्ही ज्या अँगलनी घ्यासाल तो अँगल तुम्हाला त्या महाराजांच्या रूपात दिसतो. मग तुम्ही मॅनेजमेंटचा घ्या, तुम्ही तह कशासाठी करतात, चढाई कशासाठी करता, एखादा प्रभाग जिंकायचा कशासाठी असतो, मग त्याचं पुढं किती वर्ष त्याचं वलय राहिलं पाहिजे, त्याच्यात तुमच्या प्रजेला, जनतेला, मुलांना काय भेटणार आहे, ह्या सर्व गोष्टी या शिवाजी महाराजांच्या शरीरात आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला शिवाजी महाराज तुमचं ऐकून येतं. हो. पण आता एका बाजूला तुम्ही गड किल्ल्यांचा पण आता ऐकली, दुसरी गोष्ट तुम्हाला खेळांची आवड आहे. तुम्ही याच्या माध्यमातूनच लक्ष्मण भाऊ जगताप कला क्रीडा अकादमी काहीतरी तुम्हीच अध्यक्ष होते मला वाटतं का आहेत. तर ती अकॅडमी काय आहे नक्की? भाऊंबरोबर सकाळी 4:30 वाजता आमची दिवसाची सुरुवात व्हायची आणि ते आम्हाला इथनं बालेवाडी स्टेडियमला घेऊन जायचे. बालेवाडी स्टेडियमला घेऊन गेले की ते 5 किलोमीटर रनिंग करायचे. बर. 5 ते 10 किलोमीटर रनिंग करायचे आणि त्याच्यानंतर 1 तास स्विमिंग करायचे. तर त्यातलं रनिंगला तर मी टिकत नव्हतो, स्विमिंग त्यांच्याबरोबर करायचो. पण त्यांची जिद्द अशी होती, त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये खूप गॅप होता. तर त्यांना मी म्हटलो आज 50 मीटरचे मी 10 राऊंड मारले. तर ते दुसऱ्या दिवशी 12 राऊंड मारल्याशिवाय त्या ह्याच्यातनं बाहेर नव्हते टँक मधनं. रनिंगला तर त्यांना तोडच नव्हती. त्यांनी घोडसवारी केली, त्यांनी तालमीतले व्यायाम केले, त्यांनी जिम केली, त्यांनी परत गडकिल्ले पण ते पण करत होते. आपल्याला व्यायामाची गरज नव्हतं, त्याच्याबरोबर डाएट महत्वाचं असतं. योगा पण रामदेव बाबांना पण त्यांनी आणले होते इथे. योगाची पण खूप आवड होती. योगाला असं होतं त्यांचं की आम्ही ज्यावेळेस योगा करायचं ठरलं, भाऊंच्या वाढदिवसाला आम्ही शंकर भाऊंनी आम्ही योगाचा कार्यक्रम घेतला होता. अपेक्षित होता आम्हाला की 100 ते 200 लोक येतील आणि योगाचा आपली इथली लोकलच लोक होती सगळी, शिक्षक कासारोडीचे होते, काही आमच्या पिंपळी गुरवचे होते. त्यांनी मिळून तो योगाचा कार्यक्रम ठरला होता भाऊंच्या वाढदिवसाला आणि त्याच वेळेस भाऊंनी एक जेवणाचा पण कार्यक्रम ठेवला होता. तर शंकर भाऊ तिकडे शिफ्ट झाले आणि मी योगाला शिफ्ट झालो. पण तो सकाळी आम्ही 7ला गेला, सकाळचा 5ला केला तो. ओके. तर 5 वाजता आम्हाला अपेक्षित होतं की एक 100 ते 200 लोक असतील, ते योगा करतील, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष नव्हतं दिलं. पण पहिल्याच दिवशी तिथं 1000 लोक होते. बर. 1000 लोक होती आणि त्याच्यानंतर मी शंकर भाऊला फोन केला की भाऊ तुम्हाला इथं 10 मिनिटात यावं लागेल, इतकी लोक आली आणि तुम्हाला नारळ फोडायला लागेल. शंकर भाऊ पण 5 मिनिटांमध्ये आले, तिथं नारळ फोडले. त्यांनी पाहिलं योगाचं महत्व काय, लोकांमध्ये किती रुजलाय. मग आम्ही आमचा 7 दिवसाचा प्रोग्राम होता. मग आम्ही दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी भाऊंला बोलवलं. भाऊंनी ते पाहिलं. भाऊंनी ते पाहिल्यानंतर मग रामदेव बाबांच्या सगळ्या क्लिप पाहिल्या, त्यांचा पूर्ण अभ्यास केला आणि एका वर्षात भाऊंनी रामदेव बाबा आपल्या इथं आणले. आणि त्यांची जिद्द इतकी होती की त्यांनी योगा चालू केला त्यावेळेस ते मला म्हणायचे, अरे तू लय फ्लेक्झिबल आहे, तुला पाहिलं की मला कसं तरी होतं. त्यांचं शरीर असं दांडगं होतं, तालमीत केलेलं, जिम केलेलं, त्यामुळे ते असं फ्लेक्झिबल नव्हतं. पण ते आम्हाला योगा करताना पाहून आणि क्लिप पाहून ते इतके इन्स्पायर झाले. त्यांनी 1 वर्षामध्ये पर्सनल एक टीचर ठेवून 1 वर्षामध्ये योगा शिकला पूर्ण. आणि जी आसनं आम्हाला येत नाही ती भाऊंनी आसनं केली. त्याच्या क्लिप तुम्ही आता पाहता, त्याचे फोटो तुम्ही पाहता. भाऊंची इतकी जिद्द होती की एखादी गोष्ट करायची म्हणजे ती करायची. मग हे लक्ष्मण भाऊ कला क्रीडा अकॅडमी त्यातूनच पुढं लक्ष्मण भाऊ कला क्रीडा अकॅडमी अशा पद्धतीने स्थापन झाली. शंकर भाऊ 2007 ते 2012 नगरसेवक होते आणि आमची एक अशी जिद्द होती की आता आपण शंकर भाऊचं शिक्षण सेंट होतं, MPSC त्यांनी हे केली होती. तर त्यांचं आणि आमची एक असं जिद्द होती की जे पुण्यात आहे, त्यांचं शिक्षण पुण्यात झाल्यामुळे त्यांना एक पुण्याची आवड होती आणि आमचं तसं खेडेगाव म्हटलं तरी चालेल आणि ते शहरात रूपांतर होत चाललं होतं भाऊंच्या मार्गदर्शनाखाली. 2007 ते 2012 मध्ये आपण लोकांना काय देऊ शकतो, आता हे जे पहिले नेते होऊन गेले त्यांच्यापेक्षा वेगळं काय करू शकतो. तर मग आता पुण्यात काय होतंय, पुण्यात होतंय की दिवाळी पहाट.
मग दिवाळी पहाट आपल्या इथं का नाही होत? आपल्या इथं पण कलाकार आहेत, आपल्या इथं पण रसिक आहेत, जे पुण्याला जाऊन पाहतात. मग त्या धर्तीवर आम्ही पहिलं दिवाळी पहाट चालू केलं. मग त्याचा रिस्पॉन्स पाहिल्यानंतर जे पुण्यात आहे, जिथं आपल्याला पुण्यात जायला लागतं, ते सगळे इथं भेटलं पाहिजे. मग आम्हाला खेळायची आवड होती, भाऊंला खेळायची आवड होती. तर आम्ही पाहिलं की पुण्यात खेळायला गेलं की थोडंसं आपली मुलं मागं राहायची. तिथं लहानपणापासून सगळ्यांना शिकवण असल्यामुळे आपले मुलांना हे मग आम्ही असं ठरवलं की आपल्या इथं बेसिक काहीतरी करू. मग त्याच्यातनं आम्ही कला आणि क्रीडा अकॅडमी स्थापन केली. जे आपल्या इथले शिक्षक आहेत, क्रीडा शिक्षक, त्यांना घेऊन आम्ही कमीत कमी दरामध्ये मुलांना आपल्या आहे त्या जागेमध्ये म्हणजे अवेलेबल आपल्या इथं तसे प्रॉपर ग्राउंड अजून नाही आहेत. त्याचं विजन आम्ही ठेवलंय की ते पूर्ण ग्राउंडचे डेव्हलपमेंट करून त्या धर्तीवर आता आम्ही टेनिस खेळत होतो. टेनिस खेळताना आम्ही पहिलं टेनिस ग्राउंड केलं ते डांबराचं केलं. बर. आणि ते डांबराचं केल्यानंतर आम्ही तिथं ते टेनिस खेळता नंतर आमच्या लक्षात आलं की आमचे गुडघे दुखायला लागले, पोटऱ्या दुखायला लागल्या. मग आम्ही म्हणतो असं का होतं? तर मग आम्ही पुण्यातले शिक्षक होते ते म्हणले हे ग्राउंड चुकीचं आहे. तुम्हाला एकदम मातीचं ग्राउंड बनवायला लागेल, नाही तर सिंथेटिक ग्राउंड बनवायला. मग आम्ही ते शोधण्यासाठी म्हणजे त्याचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात गेलो. मग आमच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या ह्याच्यावर करतोय. मग आम्ही ते एक ह्याचं ग्राउंड केलं, सिगले ग्राउंड केलं, सिंथेटिक नाही केलं, मातीचं ग्राउंड केलं. आपल्याकडनं पालिकेकडनं त्यावेळेस एवढे फंड वगैरे पण नव्हते, त्यामुळं सिंथेटिक नव्हतं होणार. ते आहेत ते आपले सगळे प्राधिकरणात आहेत. आणि तिथनं मग आम्ही असे शिक्षक गोळा केले छोटे छोटे की क्लास घेणारे. आमचं एकच टार्गेट होतं की फक्त मुलांना आवड निर्माण करायची आणि बेसिक शिक्षण द्यायचं. मग ते बेसिक शिक्षणातनं जो मुलगा उठेल, मग त्याला त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांच्या घरच्यांनी जर शिकवलं पुढं, तर ते पुढं चांगले कोचेस लावून शिकतील. आता त्याच्यातनं आपल्या इथं जे BVG ग्रुपचे माने सर आहेत, तर त्यांच्या मुलीचा अनुभव तुम्ही त्यांना विचारा. त्यांची मुलगी आपल्या ग्राउंडवर टेनिसचं रॅकेट घेऊन आली. पहिले वडील खेळायचे, मुलगी लहान होती, पाहत होती. ती आल्यानंतर त्यांना टेनिसचं रॅकेट भेटलं. ती आज आशिया खंडात 3 नंबरला होती. तर हे पिंपळी बरोबरच्या आम्ही जे क्रीडा अकॅडमीचं स्वप्न बघितलं, त्याच्यातलं एक आमचं ते जिवंत उदाहरण. अजून त्याच्यामध्ये काय काय तुम्ही करता? म्हणजे रनिंग घेतो, मलखांब घेतो, हॉकी घेतो, फुटबॉल घेतो, टेनिस आहे, बॅडमिंटन आहे. हे जितके आता आपल्याकडे किती खेळाडू आपल्या भागातून तिथे गेले? आता आपण 1001 मुलांचं बेसिक शिक्षण देतो. आपल्या त्या लक्ष्मीभाऊ कला क्रीडा अकॅडमी जी आहे त्याच्या माध्यमातून काय विजन आहे? लॉन टेनिसचं सांगतो तुम्हाला की आपल्या इथे एवढा प्रचलित खेळ नव्हता तो, पण आम्ही खेळत होतो. त्याच्यानंतर आपण त्याची एक नॅशनल घेतली. त्यावेळेस आपल्या इथं जवळजवळ एक 250 मुलं पूर्ण भारतातनं खेळायला आली. त्यांची पूर्ण आपण सोय केली. तसं बघितलं तर आपण कुस्ती क्षेत्रामध्ये होतो, क्रिकेटमध्ये होतो, लॉन टेनिसमध्ये होतो, बॉक्सिंगमध्ये होतो. ह्या जेवढ्या पण आपल्याला उच्चस्तरीय स्पर्धा घेता येतील त्या आपण इथं घेतलेल्या आहेत. आणि त्या घेऊन आपल्याला खेळाडू घडवायचं एवढंच एक उद्दिष्ट त्याच्या मागे ठेवलेलं आहे. तुम्ही छान कला क्रीडा अकॅडमी आतापर्यंत आम्हाला फक्त माहित होती की काय आहे ती, पण आज तुम्ही त्याच्यातला खरा उद्देश सांगितला. दुसरा मुद्दा आता असा आहे की हे सगळं करत असताना एका बाजूला आता आपण क्रीडाची आवड सांगितली, पाठीमागे तुमच्याकडून ऐकलं होतं की स्वच्छतेसंदर्भातल्या सुद्धा पण चर्चा पाठीमागे केलेल्या होत्या. तर तुम्हाला एक नेहमी असं वाटतं की तुम्ही जो सायकलिंग करता त्यातून तुम्ही एक संदेश काहीतरी पूर्वी पाठीमागे दिला होता. तुम्ही काहीतरी सायकलची मोठी सायकल पुणे ते कन्याकुमारी गेलो होतो. काय स्वच्छ भारत अभियान 2014ला आपल्या इथं मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी सुरुवातीला नारा दिला स्वच्छ भारत अभियानचा. तर स्वच्छ भारत अभियान हे फक्त बोलून नाही होत, हे आपल्याला कृतीतून केलं तर होतं. आता मी शंकर भाऊंबरोबर यांच्याबरोबर बाहेर एक 5-7 देश फिरलो 2014च्या अगोदर. तर त्यावेळेस मी असं पाहिलं की आपण एखादं चॉकलेट खातोय तर त्याचं ते रॅप असतं, ते आपण काय करतो, चॉकलेट खातो आणि टाकून देतो. तर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये गेले, माझे जे होतं
आपण बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर ते रॅप तुम्ही कुठल्याही ह्याच्यात टाकू नाही शकत, रोडवर नाही टाकू एवढी स्वच्छता. सार्वजनिक ठिकाणी टाक, ते तुमचं तुम्हाला मन खातं. दंड वगैरे हा तर असतोच तिथं, स्वच्छता असते, पण तुम्ही पण किती पण इथं उद्धट असला काही असला तरी तिथं तिथली स्वच्छता पाहून तिथला परिसर पाहून हे तुम्हाला करू नाही शकत. आणि हे मला खूप दिवस जाणवत होतं की आम्ही एकदा चायनाला गेलो होतो. आम्हाला ईस्टला उतरायचं होतं तर आम्ही वेस्टला उतरलो होतो. तर आम्हाला मग वेस्टला यायला गाडी येणार होती. तर आम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मच्या बाहेर येऊन त्या रेल्वेच्या प्रणांगणात थांबलो. तर मला भूक लागली म्हणून खायचं आमच्याकडे डबा होता. तर डबा खायचा कुठं, तर तिथं काय बाकडे वगैरे नव्हते बसायला. पण जिथं बसेल तिथं स्वच्छता, जिथं बसेल तिथं स्वच्छता. आणि झाडू मारणारे एक 5-5 मिनिटाला चायनाला लोक येत होती, ते स्वच्छ करत. शेवटी आम्ही आहे ना एका डस्टबिन पाशी जाऊन डबा खाल्ला. पण त्या डस्टबिन पाशी कुठला वास नव्हता, कुठली घाण नव्हती, काही नव्हती. आम्ही ते डबा खाल्ला, तिथलं रॅप त्या डस्टबिन मध्ये टाकलं. त्या लोकांनी पण आम्हाला डबा खाल्लेला पाहिल्यानंतर मी परत तिथली स्वच्छता केली. त्याच्यात कळलं की स्वच्छतेमुळं तुमचे किती आजार होतात, तुमच्या शरीरावर किती परिणाम होता, की महत्व कळलेलं होतं. आणि मोदीजी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी जो नारा दिला तो मला इतका इन्स्पायर केला त्यांनी, की मग मी ती सायकलिंग केली, तो त्या नाऱ्यावर केली आणि त्या उद्देशाने गेली पुणे ते कन्याकुमारी. पुणे ते कन्याकुमारी तुम्ही स्वच्छता भारत स्वच्छ अभियानाला सपोर्ट म्हणून केली. पण हे सगळं तुम्हाला एका बाजूला स्वच्छतेचं आहे, त्याच वेळेस तुम्ही म्हणजे लोकनेते भाऊंचं काम तुम्ही पाहत होता. आणि पाहत असताना त्या धर्तीवर आता हे सगळं आपण पाहतोय की म्हणजे एका बाजूला पिंपरी चिंचवड आपण पाहत असताना चिंचवड विधानसभेत आल्यानंतर किंवा ह्या भागात आल्यानंतर एक असं खूप इन्स्पायर होतं की अगदी आधुनिक शहर असल्यासारखं, म्हणजे अगदी आपण भारतातल्या एका खूप चांगल्या शहरात राहतो असाही भास होतो. शहरात डेव्हलप होतं त्या दृष्टीनं. मग आत्ता हा जो विकास आहे करत असताना भाऊनी बरेच मोठमोठे प्रकल्प उभे केले, तर त्याच्या मागे सुद्धा काहीतरी हे असेल ना, मग त्याच्याबद्दल काय सांगता येईल? काय होतं, मग एकदा माणूस सत्तेत गेला की तो स्वप्न भरपूर दाखवतो. पण आपल्या इथं भाऊंनी असं पाहिलं की कमी बोलायचे आणि काम जास्त करायचे, तीच सवय आम्हाला लागली. तर आपण 2047 भारत महासत्ता नाही, मोदीजींचं स्वप्न आहे विकसित भारत. विकसित भारत म्हणजे काय? तुम्हाला ह्या ज्या जीवनातल्या दैनंदिन गोष्टी आहेत आणि ज्या पुढे जर तुम्ही 50 वर्ष पुढचं विजन ठेवून जर केलं तर हा तुम्हाला ऑटोमॅटिक बदल जाणवतो. एखाद्या ठिकाणी बंदही करायचं आहे, त्या ठिकाणी पादचारी मार्ग करायचा आहे, एखाद्या ठिकाणी फुटपाथ करायचा आहे, एखाद्या रोडची तुम्हाला विड्थ वाढवायची, डेव्हलपमेंट तुम्ही जर 50 वर्षापूर्वी. मी उझबेकिस्तानला गेलो होतो. आतापर्यंत तुम्ही झाड किती उंचीचं बघितलं असेल? 50-100 फूट असं. एक मजल्यांमध्ये सांगा, तुम्ही 1 ते 3 ते 4 मजलीपर्यंत आपल्या इथं बघितलं असेल. मी तिथं 7-7, 8-8 मजली झाड बघितली. 7-8 मजली झाड म्हणजे त्या झाडाचं आयुष्य किती? एखादं आपण आता झाड लावलं तर ते 8 मजली व्हायला त्याचं आयुष्य किती? खूप वर्ष, 50 वर्ष झाला, 60 वर्ष, 50-60 वर्ष त्याला. तिथं मी असं पाहिलं की ते झाड तुमच्या रोड वाइंडिंग मध्ये पण येत नाही, तुमच्या बिल्डिंगच्या साईड मार्जिंग मध्ये पण येत नाही. ते बरोबर त्यावेळेस जे डीपी झालेले, जी रोडची विड्थ झालेली, त्याचं प्लांटेशन तिथं झाल्यामुळं 60-60 वर्षाची ती झाडं अजून तिथे. आणि आज आपण समजा म्हणतो की वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यायचा, हे करायचं, पण त्याला आपण डीपी जो प्लॅन असतो, जो पालिका प्रशासन देते, तर त्याच्याप्रमाणे आपण करत नाही. आपल्याला वाटेल तिथे जागा आपण लावतो, पण ते आपल्याला पुढच्या पिढीला काहीच देता येत नाही. तर तुम्हाला हे बदल करायचे असेल तर तुम्हाला या सगळ्या बेसिक गोष्टी शिकलं पाहिजे. डीपी प्लॅन काय आहे, पुढचं तुमचे समजा वॉटरचे प्रॉब्लेम आहे, स्वच्छतेचे प्रॉब्लेम आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? ह्याच्यासाठी तुम्ही 50 वर्ष पुढे पाहिलं पाहिजे, तर तुम्ही ते बेसिक आत्ता दिलं तर त्या पुढच्या मुलांना भेटेल. रस्त्या संदर्भातला सुद्धा डांबरी रस्ते आणि सिमेंटचे रस्ते
ह्या संदर्भातलं सुद्धा तुम्हाला काहीतरी तुमचं एक विजन आहे. आता डांबरी रस्त्यांचं पहिलं कसं होतं की तुम्ही एकदा डांबरी रोड केला की पाऊस पडला, म्हणजे आपल्या इथं क्लायमेट 4-4 वर्षांनी बदलतं, त्याचा परिणाम त्या डांबरी रोडवर होतो. आपल्या इथं पाहिलं की आज केलाय की परत वर्षभराने तोच करायचा, परत वर्षभराने तोच करायचा, परत 6 महिन्यांनी तोच करायचा. खड्डे ते बुजवत राहायचे. तुमची त्याची हे जे आता पूर्वी लोकांनी घरं बांधली तर त्यांच्या ती पहिली डांबरी रोडपेक्षा 1.5-1.5, 2-2 फूट उंच होती. आता रस्ता आता वाढला. रस्ता त्या 1.5-2 फूट उंच झालाय. सिमेंटमध्ये काय झालं तुमचं की तुम्ही जे क्लीन चेकिंग देतात त्या क्लीन चेकिंगच्या खाली जी रोड असते आणि सिमेंट रोड करताना म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये आता तुम्ही ड्रेनेज, लाईफ, वॉटर ह्या सगळ्या गोष्टी योजन करूनच तुम्ही सिमेंट रोड करा. आणि सिमेंट रोडला लाईफ जास्त आहे, त्यामुळे खड्डे कमी पडतात आणि मेंटेनन्स पण करणं त्याचा सोपं आहे. असं नाही की तो खर्च महापालिकेचा किंवा महापालिकेचा खर्च तुम्ही जर पाहिला की त्या डांबरी रोडपेक्षा कितीतरी पटीने तो कमीच आहे. आता तुम्हाला तो दिसताना विल्टला आणि लेंथला तो जास्त वाटतो, पण तुम्ही जे डांबर वर्षांनी 6 महिन्यांनी टाकता ह्याचं जर काढलं तर तो योग्य वाटतो. लॉंग लाईफ आहे. आज तुम्ही फॉरेनला जाता, फॉरेनला गेल्यानंतर तुम्ही काय पाहता? पहिले रस्ते पण नाही ना, तिथं तुम्ही जाऊन म्हणता की हा आमचा इथला रोड केलेला आहे, हा 250 वर्षापूर्वीचा आहे, हा 150 वर्षापूर्वीचा आहे, हा 200 वर्षापूर्वीचा आहे. टिकलेत ना, पण ते व्हिजन होतं त्यांनी वापरलेलं मटेरियल आहे. परत आपल्याला विजन म्हणून बघावं लागेल. शहराकडे काम करताना पाठीमाग आतापर्यंत तुम्ही म्हणजे बॅक साईडला किंवा मागे आणून काम बघत होता. मूळ प्रश्नावर मी असं येतो, तुम्ही आता महापालिकेच्या राजकीय दृष्टीने तुम्ही काम करता, पण पाठीमाग एक प्लॅनर ॲज अ प्लॅनर म्हणून काम पाहता किंवा पाहत आलो आम्ही आतापर्यंत. पण तुम्ही आत्ताही पहिल्यांदा अशी निवडणूक आहे, ह्या निवडणुकीत तुम्ही प्रत्यक्ष उतरलेत. त्याचं कारण काय आणि तुमचं विजन काय? जोपर्यंत भाऊ होते तोपर्यंत ही उणीव कधी आम्हाला जाणवली नाही. भाऊंनी आम्हाला कायम असंच सांगितलं की आपले सत्ता येण्यासाठी किंवा आपल्या पक्ष बळकट होण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही करायचं. एखादा उमेदवार आवडला नाही आवडला तरी त्याचं काम करायचं. सत्ता नाही की आम्ही लोकांची कामं करायची. निवडणूक ही काय फक्त सत्तेसाठी नसते किंवा राजकारणासाठी नसते, ही समाजसेवेसाठी पण खूप अवलंबून असते. आत्ता 2022ला तुमचं ह्याचं हे संपलं, मुदत संपली कॉर्पोरेशनची, आणि 2022 नंतर प्रशासन आलं. प्रशासन आल्यानंतर प्रशासनाकडनं काम करून घेण्यासाठी जी आपली फळी होती ती कुठेतरी भाऊ गेल्यानंतर थोडीशी डिस्टर्ब वाटत होती आणि ती कामं होत नव्हती. ती कामं करून घेण्यासाठी आणि लोकांचे जी भाऊंबरोबर आमच्या प्रेम होतं. आता शंकर भाऊ समजा आमदार झाले, त्यांना आता समजा महाराष्ट्र लेवलचं काम करायचं तर कॉर्पोरेशनमध्ये भरपूर कामं असतात आणि आमचं एक असं वर्ग आहे की तो कधीच भाऊंला सोडून नाही गेला. नेते गेले असतील पण जे कार्यकर्ते ते कधी गेले नाही. तर त्यांची कामं त्यांना सांभाळणं, त्यांना मार्गदर्शन, त्यांची आज काय अडचण असेल ते सोडवणं, हे जे उणीव जाणवायला लागली आणि ती उणीव भरून काढण्यासाठी मी हे पाऊल उचललं. नाही तर मी आजपर्यंत कधी राजकारणात येण्याचा विचार पण केला नव्हता. ज्याला आवड आहे, ज्याच्यात गुण दिसतात आम्ही त्याच्या मागे जायचो. आता ठीक आहे, चलो आता तुम्ही केलं, पण तुमचं काहीतरी असं स्वप्न असेल ना की मी आता ह्या प्रभागात किंवा आता इथं काम करतोय. प्रभाग हा महत्वाचा नाही, आपण काम कुठे तो काम करायचंय, तर तुम्हाला काय असं वाटतं की कोणत्या विषयावर तुम्हाला काम करायला आवडेल? प्रभागाची रचना ही लक्ष्मणभाऊंनी खूप अगोदर आखली होती. तुम्ही पाहिलं असेल तर सांगवी पिंपळेगुरव भागामध्ये गार्डन आहे, पाण्याच्या टाक्या आहेत, खेळाची मैदानं फक्त आता आरक्षित जागेमध्ये थोडेसे चेंजेस झाल्यामुळं तेवढं होऊच नाही शकलं. तर हे होते आपल्याबरोबर आता ज्ञानेश्वर माऊली जगताप. त्यांच्याशी खूप वेगळ्या पद्धतीने गप्पा मारता आल्या आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंतचा जो बॅकबोन होता खऱ्या अर्थानं शंकर भाऊंचा आत्ताच्या काळातला आणि पाठीमागे लक्ष्मीभाऊपासून
कार्यकर्ता म्हणून काम करणारा व्यक्ती ते आत्ताचे ज्ञानेश्वर जगताप आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून पाहता आले. मी एवढंच म्हणेन की असे इनोव्हेटिव्ह विचार करणारे आणि काहीतरी करून दाखवण्याचा विचार असणारे व्यक्ती राजकारणात आलेच पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने शहर फक्त आधुनिकीकरणाकडे जाणार नाही, तर आपण मेट्रो सिटीकडे स्वप्न पाहतोय तर ती स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल. एवढंच या निमित्तानं. धन्यवाद. धन्यवाद.